नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार वर्गवारी करून प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचं प्रारूप करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच 29 महापालिकांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिल्यानंतर नगर विकास विभागाने नुकतीच राज्यातील अ, ब आणि क या वर्गवारीमधील 9 आणि ड वर्गातील 19 महापालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे, तर इतर महानगरपालिकांसाठी 4 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. नगर विकास विभागाने केलेल्या वर्गवारीनुसार अ वर्ग महापालिकांमध्ये पुणे, नागपूर, ब वर्ग महापालिकांमध्ये ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, क वर्ग महापालिकांमध्ये नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, मीरा भाईंदर, भिवंडी, निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना यांचा समावेश असणार आहे. प्रभाग रचना करताना 2011 मधील लोकसंख्येचे ब्लॉक गृहीत धरले जाणार असून या ठिकाणी झालेले नवीन रस्ते व हद्दीमधील किरकोळ बदलांचा समावेश केल्यास जवळपास 2017 मधील रचनेनुसारच नवीन प्रभाग तयार होणार आहेत. सरासरी लोकसंख्या ठरवण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले प्रभागातील सदस्य संख्या हे सूत्र वापरले जाणार आहे. प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या 10% कमी जास्त असू शकते. या संबंधित महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणं, 17 ते 18 जून दरम्यान जनगणनेची माहिती तपासणं, 19 ते 23 जून दरम्यान स्थळ पाहणी करणं, 24 ते 30 जून दरम्यान गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणं, 1 ते 3 जुलै दरम्यान नकाशावर निश्चित केलेले प्रभाग हद्दीतील जागेची जाऊन तपासणी करणं, 4 ते 7 जुलै दरम्यान प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सह्या करणं, 8 ते 10 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणं, 22 ते 31 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणं व त्यावर हरकती व सूचना मागवणं, 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान हरकतीवर सुनावणी घेणं, 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवणं, 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणं. सप्टेंबर महिन्यात प्रभाग रचना अंतिम होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार ठराविक दिवशी त्यातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला या आरक्षणाच्या सोडती काढल्या जातील. त्यानंतर कोणता प्रभाग खुला गट, ओबीसी, एससी, एसटी पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी आहे हे निश्चित होईल. ही प्रक्रिया होण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडेल आणि त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. ती किमान 45 दिवसांची असेल. ऑक्टोबरच्या अखेरीस दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वी मतदान होणार की नंतर होणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 92 23 00 20 70 किंवा 92 23 00 20 71.